गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपल्या सिरीज मधला हा 5वा लेक्चर आहे. कितवा लेक्चर आहे? 5वा लेक्चर आहे. ओके, 5व्या लेक्चर मध्ये 4 लेक्चर मध्ये आपण ए चे साऊंड शिकलोय. आता ह्या 5व्या लेक्चर मध्ये पण ए चा साऊंड शिकायचा आहे. ए चा 5वा साऊंड शिकू मित्रांनो आज आपण. तर ए चा 5वा साऊंड काय होतो? तर अ. ए चा आता साऊंड काय करायचं आपल्याला? अ. याच्या अगोदर ए चे साऊंड काय शिकलोय आपण? ऍ शिकलोय, ए शिकलोय, त्याच्यानंतर आर शिकलोय, एडक्याचा ए परत एकदा दोन ए शिकलोय. आज ए चा साऊंड अ असा शिकायचा. ओके, ए चा अ साऊंड कधी करतात ना मित्रांनो? ज्यावेळेस ए नंतर डबल यल येत असेल ना, ए नंतर डबल यल येत असेल ना, त्यावेळेस ए चा साऊंड हा अ करायचा. फॉर एक्झाम्पल टी ए डबल यल. काय मित्रांनो नाव हे? टॉल. ओके, ए चा साऊंड काय झालाय? अ. ओके, आता त्याला ब्रेक करून बघू आपण. टीचा ट लिहायचा, टीचा त लिहायचा नाही मित्रांनो. टीचा त कधी लिहितात? मराठीमध्ये. टीचा ट लिहायचा, टीचा ट, एचा अ आणि हा डबल यल आहे, सो सिंगल यल. एकच ल लिहायचा. मी आतापर्यंत सांगितलेलं होतं जर दोन व्यंजन शेजारी शेजारी आले तर जोडायचे, पण डबल यल आला तर तो जोडायचा नाही, सिंगल एकच लिहायचा. ओके, सो परत एकदा ट. अ चा अ लिहत नाही मित्रांनो आपण, काना आणलं. काय नाव झालं ते? टॉल. ओके, सेम आपलं ऑल नाव असतं, ए डबल यल. ए चा अ, त्यानंतर डबल यल आलेला आहे म्हणून ल. काय नाव झालं मित्रांनो ते? ऑल. बॉल, बी ए डबल यल. बी चा ब राईट केला, ए चा अ आणि डबल यल चा ल. काय नाव झालं मित्रांनो ते? बी चा ब परत लिहिला, अ काना ल. काय नाव झालं ते? बॉल. ओके, सेम फॉल. फ, एफ चा काय राईट केला? फ, ए चा अ, यल चा ल. काय नाव झालं ते? फॉल. सेम हॉल, कॉल, मॉल. समजले मित्रांनो? ए चा साऊंड काय शिकलो आपण आज? अ. ओके, उद्यापासून 6 सप्टेंबर पासून आपण आता ई चे काय काय उच्चार होतात नाही तर ई चे 5 उच्चार आपण उद्याच्या सिरीज मधून शिकू. ओके, हॅव अ गुड डे.